गुड मॉर्निंग मित्रांनो. आजपासून आपण ऑप्शन सेलिंगची एक सिरीज स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये आपण प्रॉपर ऑप्शन सेलिंग करणार आहे मिनिमम 2 ते 3 लॉटपासून. ठीक आहे. सो आणि बँक निफ्टीमध्ये ऑब्व्हियसली आपण करणार आहे. बँक निफ्टीचा एक वेळेस ॲनालिसिस करून घेऊयात. आता एक मॉर्निंगचे 9:41 झालेत आणि जर आपण बँक निफ्टीचं डेली चार्ट बघितलं, अगेन लास्ट 2 व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं त्याच रेंजमध्ये मार्केट आज देखील ओपन झालं आहे आणि आज शार्प बाईंग आली आहे. ओपन झाल्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि एक बाईंग आली आहे फर्स्ट अर्ध्या तासामध्ये. जर इथे आपण बघितलं, ही जी कॅन्डल बनली होती 22 जुलैला, त्या कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होईल तर या पोझिशनच्या खाली आपण बघू शकतो आणि या पोझिशनपर्यंत म्हणजे 50,900पर्यंत. सो 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर जी फर्स्ट कॅन्डल आजची बनली, तुम्ही लक्ष द्या की ज्याच्यामध्ये इनडिसिजन कॅन्डल आहे, की त्याने वरती पण ती गेली आहे बाईंग साईडला आणि सेलिंग साईडला पण गेली आहे, म्हणजे त्याला आपण इनडिसिजन कॅन्डल म्हणतो. आणि हे बघा, याच रेंजमध्ये मार्केट लास्ट वीकपासून फिरतं आहे. हे अगेन सांगितल्याप्रमाणे जे रेजिस्टन्सला टेस्ट करून रिटर्न येत आहे. बट आज जे फर्स्ट हाफ अँड आवरमध्ये साईन आहे ते चांगले बाईंगचे दिसत आहे. फर्स्ट कॅन्डलच्या वरती जर सेकंड 15 मिनिटच्या कॅन्डलनं क्लोजिंग दिली तर एक शार्प बाईंग दिसू शकते आपल्याला. बट त्यासाठी जी ट्रेड लाईन येते कालच्या डे हायपासून, ती ट्रेड लाईन इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो सपोर्ट आहे कालचा डे लोचा, तो पण खूप महत्त्वाचा आहे. या सपोर्टच्या वरती कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे, जी आता कॅन्डल चालू आहे 9:30 वाजताची ती. आणि हा सपोर्ट जो आहे तो बेस आहे कालचा जो बॉटम आहे. एक वेळेस आपण एंजल 1 ओपन करून घेऊया, ज्यामध्ये आपण ऑप्शन सेलिंग करणार आहे आज. आतापर्यंत ऑर्डर बघा, तुम्ही एक देखील ऑर्डर आतापर्यंत प्लेस केली नाही आहे. सो बँक निफ्टी आपण ओपन करून घेऊयात 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. ओके, ठीक आहे. बँक निफ्टी फर्स्ट 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जर आपण बघितलं, पहिले अर्ध्या तासाचे जे कॅन्डल्स आहेत त्याच्यामध्ये तर एक बाईंग मुवमेंट आपल्याला दिसत आहे. आणि ही जी रेंज आहे या रेंजमध्येच आहे मार्केट. बट बाईंग मुवमेंट जर स्टार्टिंग आवर्समध्ये आपल्याला दिसलं तर बायर्स मार्केटला एक वरच्या 52,800पर्यंत पुश करू शकतात. आणि हा बेस आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि कालचं जे क्लोजिंग आहे त्याच्यावरती मार्केट आता निघालं आहे. बट क्लोजिंग देणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ही जी ट्रेड लाईन आहे, या ट्रेड लाईनच्या वरती जर मार्केटने सस्टेन केलं तर मार्केट 52,800पर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे. सो आपण एक वेळेस चार्ट ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे एक चार्ट ओपन करून घेऊयात कॉल आणि पुटचे. आणि ऑप्शन चेन, ठीक आहे. स्पॉटवर एक वेळेस मुव्हिंग ॲव्हरेज लावून घेतलं आहे. ओके. बँक निफ्टी, ठीक आहे. जे आपण कॉल सॉर्ट करणार आहे किंवा पुट सॉर्ट करणार आहे, आज फर्स्ट डे आहे बँक निफ्टीची, कारण काल एक्सपायरी म्हणजे परवा एक्सपायरी झाली. तर जे प्रीमियम आहे ते आपण आउट ऑफ द मनी येणार आहे, 200 ते 300 पॉईंट आउट ऑफ द मनी, ज्यामध्ये आपल्याला थोडासा टाईम डिके पण भेटेल. ऑप्शन चेन पुट साईडचा आपण एक 200 पॉईंट लांब म्हणजे 52,200चा पुट ॲड केला आहे. आणि आपण 52,700चा कॉल ॲड करून घेऊयात. आणि याच्यामध्ये आपण हेजिंग करणार आहे, बिकॉज हेजिंग जर केलं तर आपल्याला कॅपिटल कमी लागेल. सो हेजिंगसाठी पुटच्या आपल्याला मिनिमम 10 ते मॅक्झिमम 20 रुपयाचं प्रीमियम बाय करायचं आहे. बिकॉज जर आपण बाय केलं तर आपल्याला सेलिंगसाठी लॉट जास्त आपल्याला सेल करता येतील. सो 49,000 राऊंड नंबर घेऊयात आपण. 49,000चा पुट 17 रुपये 18 रुपये, ठीक आहे. आणि
कॉल जो आहे तो आपण 56,000चा घेऊ, जेणेकरून राऊंड नंबर आहे, सो इझी जाईल आपल्याला. 12 रुपयाचा कॉल आहे. ठीक आहे, एक वेळेस आपण ॲड करून घेऊयात प्रीमियम व्यवस्थित. 52,200. ठीक आहे. ओके, पुट साईडचं जे प्रीमियम आहे ते खूप खाली गेले आहेत, कारण जे स्पाईक मार्केटने अपसाईडला घेतली आहे त्यामुळे आपण कॉलमध्ये बघू शकतो अराऊंड आपल्याला 100 पॉईंटची मुवमेंट भेटली अपसाईडला. बट आपण आज ऑप्शन सेलिंग करणार आहे, सो आपला फुल फोकस फक्त ऑप्शन सेलिंगवरच राहणार आहे. बिकॉज ऑप्शन सेलिंगमध्ये ना फायदा हा आहे की आपली जी पॉसिबिलिटीज आहे विनिंगची ती प्रोबॅबिलिटी आपली वाढून जाते. 15 मिनटाच्या कॅन्डलवर एक रिजेक्शन्स आहे 52,600च्या आसपास, सो तिथून आपण एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. बट रिव्हर्सल ट्रेड हा रिस्की राहील, बिकॉज जे मार्केट आहे त्याची जी कंडिशन आहे ती बाईंग साईडला आहे, म्हणजे एक रॅली करत आहे मार्केट, आणि आपण एक जर कॉल सेल केला तर आपण या पद्धतीने बघू मार्केटला की मार्केट इथून खाली जाणार आहे, सो तेव्हा आपल्याला प्रॉफिट होईल जर आपण कॉल शॉर्ट करतोय तर. सो तो रिस्की राहील थोडंसं. बट इथून जर मार्केटने रिजेक्शन घेतलं 52,600पासून तर आपल्याला एक 50-60 पॉईंट तर आरामशीर भेटेल डाऊन साईडला. बट बघूयात आपण थोडंसं मार्केटला एक वेळ स्टेबल होऊन देऊया 52,600मध्ये, बिकॉज रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेऊन मग स्टॉप लॉस आपल्याला खूप मोठा होऊन जाईल. ओके, मार्केट प्रीमियमवरती गेलं आहे, सो आपण एक 200 पॉईंट लांबचं अजून प्रीमियम ॲड करून घेऊयात 52,800. ठीक आहे, हे आपल्याला एक चांगल्या प्राईजवर भेटतं आहे. ओके, थोडासा वेट करूया तिथे, बिकॉज 5 मिनटाची कॅन्डल एक वेळेस क्लोज होऊन देऊ द्या 52,600च्या आसपास, जेणेकरून तिथं थोडंसं मार्केटने होल्ड केलं ना तर मार्केट खालच्या साईडला रिटेस्टसाठी येईल. ओके, इथे मार्केटनी ही ट्रेड लाईन जी आहे 520च्या खाली मार्केटने कॉल आला आहे 52,800चा, सो याच्या खाली आपण एक EMIच्या सपोर्टने एंट्री प्लेस करू शकतो. थोडंसं वरती पाहिजे मला कॉलचं प्रीमियम एक 530पर्यंत. EMIचा सपोर्ट तर घेत आहे मार्केट, रिजेक्शन्स घेत आहे. ठीक आहे, आपण इथे सेल करूयात. ओके, ठीक आहे, आपली सेलिंग प्राईस आहे 522. ठीक आहे, 522ला आपलं आपण सेल केलं आहे. 4 लॉट आपण सेल केले बँक निफ्टीचे, म्हणजे 60 क्वांटिटी. तर सरासरी आपलं टार्गेट 50 असेल, 50 पॉईंटचं, जेणेकरून आपण एक कॅपिटलचं 1 ते 1.5% कॅप्चर करणार आहे. आणि आपला जो स्टॉप लॉस असेल तो सरासरी एक 15 ते 20 पॉईंटचा राहील. 522 आपली बाईंग आहे, तर 535 खूप छोटा होऊन जाईल आय थिंक. एक वेळेस बघूयात रनिंगमध्ये जर. ओके, 5 मिनटाच्या कॅन्डलवर स्टॉप लॉस जास्त सेफ राहील आय गेस. ओके, 5 मिनटाच्या कॅन्डल हायचा. ठीक आहे, 550 एक राऊंड नंबर आहे, 550वर आपण लावू शकतो. ठीक आहे. ओके, रनिंगमध्ये आपल्याला एक 10 पॉईंट तर भेटत आहे आता. ठीक आहे, आपण बघूया स्कॅल्पिंग जर होते एक 20 पॉईंट जर आपल्याला भेटले तर आपण क्लोज करून टाकूया पोझिशन, नवीन पोझिशन मग आपण नंतर बघूयात. जर रनिंगमध्ये 50 पॉईंट भेटले तर ठीक आहे, मार्केट होल्ड करत आहे तर 550चा स्टॉप लॉस लावून ठेवूया सेफ साईडला, जेणेकरून स्पाईकमध्ये जर वरती गेलं तर जास्त नुकसान नको व्हायला. ओके, ऑप्शन सेलिंग आहे तर आपल्याला टाईम डिकेचं काही टेन्शन नाही आहे, जेणेकरून आपल्याला ट्रेड होल्ड पण करावा लागला थोडा काळासाठी, एक अर्ध्या ते पाऊण तासासाठी, तरी आपण एक प्रॉफिट साईडलाच राहू. ओके, इथे आपण टार्गेट एक वेळेस लावून घेऊयात 1:2 आपण टार्गेट करणार आहे इथे. त्यापेक्षा जास्त पण भेटलं तरी आपण कॅप्चर करूयात, बट एक स्टार्टिंग 1:2ला आपण फर्स्ट टार्गेट लावून ठेवूयात. स्टॉप लॉस याच्यामध्ये थोडा मोठा राहील 522, 550 - 522. ठीक आहे, सरासरी 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे फर्स्ट ट्रेडमध्ये. ऑप्शन सेलिंगमध्ये स्टॉप लॉस बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करताय तर अराऊंड 20 ते 25 पॉईंटचा मिनिमम असायलाच हवा बाईंगमध्ये. आणि सेलिंगमध्ये 40 ते 50 पॉईंटचा स्टॉप लॉस हा सेफ मानला जातो. बघूया, तिथे वेट करूया थोडंसं.
त्यामुळे सेलिंग एक पॉसिबिलिटी जास्त आहे प्रॉफिट व्हायची, बिकॉज याच्यामध्ये टाईम डिके हा आपल्या साईडला असतो. मोमेंटम नसलं मार्केटमध्ये तरी आपण प्रॉफिटमध्येच असतो. ते बघा, एक कॅन्डल 5 मिनटाची अराऊंड किती 70 ते 75 पॉईंटची अपसाईडला बनली, तरी पण मार्केट जे हे आहे ऑप्शन्स आहे ते 20 ते 25 पॉईंटनेच वरती गेले फक्त. सो हा एक फायदा आहे ऑप्शन सेलिंगमध्ये. बट हा रिस्की ट्रेड आहे, बिकॉज आपण ट्रेंडच्या अपोजिट ट्रेड घेतला आहे. जो ट्रेंड आहे मार्केटचा अपसाईडचा, त्याच्या अपोजिट आपण सेलिंग साईडचा ट्रेड घेतला आहे. सो ट्रेड रिस्की आहे, पण ठीक आहे, बघूयात काय होतं. 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, मार्केटने जर हा हायर ब्रेक केला तर मार्केट इझिली स्टॉप लॉस हिट करेल आपला. ओके, आय थिंक स्पाईकमध्ये स्टॉप लॉस हिट झाला आहे. ओके, एक वेळेस ऑर्डर बुकमध्ये आपण चेक करूया. ओके ओके, इथे हां आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. 522ला आपण सेल केलं होतं, 550ला आपण बाय केलं आहे. 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आपला हिट झाला आहे. ठीक आहे, नेक्स्ट ट्रेड घेतो तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेल. ओके, पहिल्या ट्रेडमध्ये आपलं 1700 रुपयाचा सरासरी लॉस झाला आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता, आपण इथे थर्ड ट्रेड आपला चालू आहे. सेकंड ट्रेड हा मी अपडेट नाही करू शकलो, नेटवर्क नव्हतं त्यामुळे. सेकंड ट्रेडमध्ये आपला इथे 50 पॉईंटचा प्रॉफिट झाला आहे, ज्याच्यामध्ये आपण 481 आपलं सेलिंग प्राईस होती, 431 आपली बाईंग प्राईस होती. आणि आता हा थर्ड ट्रेड आपला चालू आहे, ज्यामध्ये आपलं जे सेल आपण केलं आहे 429 रुपयाला आपण सेल केलं आहे. आणि ज्याच्यामध्ये आपलं पहिल्या सेकंड ट्रेड जो होता त्याच्यामध्ये 50 पॉईंटचं प्रॉफिट, आणि या ट्रेडमध्ये सरासरी आपलं एक 10 ते 15 पॉईंटचं प्रॉफिट चालू आहे, ज्यामुळे आपलं जे ओव्हरऑल प्रॉफिट आहे ते 2200-2300 रुपये तुम्हाला शो होतं आहे. सेकंड ट्रेड मी नाही रेकॉर्ड करू शकलो, बिकॉज इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी सेकंड ट्रेड हा लॅपटॉपवर प्लेस केला होता, PC नव्हतं, सो त्यामुळे रेकॉर्डिंग नाही करू शकलो. ओके, हा थर्ड ट्रेड आहे आपला, हा लास्ट ट्रेड असेल आजचा, ज्यामध्ये आपण जे स्टॉप लॉस आहे ते फक्त आपलं एक 11 पॉईंट्स आहे. याच्यामध्ये आपण 1:2 ते टार्गेट करूयात. ऑलरेडी 1:2 आपलं हिट झालं आहे. ठीक आहे, रनिंगमध्ये जितकं भेटतं आहे तितकं आपण पॉईंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे, आपण एक्झिट करूया तिथे मॅन्युअली. ओके, एक्झिट 3735 रुपये तर दाखवलं आहे प्रॉफिट. किती कॅप्चर झालं आहे? ओके, 3450 रुपये आपण लास्ट ट्रेडमध्ये थर्ड ट्रेडमध्ये कॅप्चर केलं आहे. इथे ऑर्डर बुक बघू शकता तुम्ही. आपली जी सेलिंग प्राईस होती 429 रुपये, आणि आपली जी बाईंग आहे 392 रुपये, म्हणजे सरासरी याच्यामध्ये देखील आपण एक 38 ते 39 पॉईंट कॅप्चर केलेत. म्हणजे ओव्हरऑल आपण फर्स्ट ट्रेडमध्ये 28 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतला होता, सेकंड ट्रेडमध्ये आपण 50 पॉईंट कॅप्चर केले, आणि थर्ड ट्रेडमध्ये आपण एक सरासरी 40 पॉईंट कॅप्चर केलेत. ओके, इथे आपण ही हेज पोझिशन होती ती देखील क्लोज करून घेतली. 3450 रुपयामध्ये आपण डे क्लोज करतो आहे, ज्यामध्ये आपल्याला 320 रुपये ब्रोकरेज लागले, आणि ही तुम्ही ऑर्डर बुक बघू शकता. ओके, सो आजसाठी आपण इथेच बंद करूयात आजचा दिवस. ठीक आहे, आणि ऑप्शन सेलिंगसाठी जे मराठीमधून बेसिक ऑफ ऑप्शन सेलिंग आहे त्याचा एक व्हिडिओ मी या सॅटर्डे आणि संडेला अपलोड करेल आपल्या चॅनलवर. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू, बाय.